the world, catching flights with a cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a time bullet. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि मी तयार होते कारण आज आहे माझा बर्थडे आणि कुठं जायचं आहे ते कळेलच तुम्हाला लवकर याच व्लॉगमध्ये. सो लेट्स आता पटकन रेडी व्हायचं आहे आणि खुशी मॅडम आलेल्या आहेत. कुठे गेली? हिला बघा, हिला माझ्या ड्रेसवर बसायचं. बोल. हा, बसली माझ्या ड्रेसवर. आणि खुशीसोबत माझा हा फर्स्ट बर्थडे, त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि जिथं जाणार आहे तिथं पण मी पहिल्यांदा जाते, ती जागा पण पहिल्यांदाच एक्सप्लोअर करणार आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि माझा आउटफिट तुम्हाला रेडी झाल्यानंतर कळेलच. त्याची लिंक मी तुम्हाला जर आवडला असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो लवकर जाऊन चेक करा. अँड येस, चला आता पटकन रेडी होते. ऑल सेट टू गो. चला आता पटकन निघूया. आणि जातानाच क्रांती चौकात आम्हाला छत्रपती शिवरायांचे दर्शन पण झाले. सो शिवरायांचे दर्शन घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू करतोय. तर जाताना बघा, इथं किती मस्त फुलं दिसत आहेत. मस्त दोन्ही साईडला एकदम असे छान क्यूट वाटतंय. आणि ही नदी कोणती आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इकडे बघा, या साईडला एक सिद्धेश्वर मंदिर आहे, ह्या ब्रिजच्या ह्या साईडला, तर राईट साईडला. तर इथे जे आहे सिद्धेश्वर मंदिर आहे, जे की खूप जुनं मंदिर आहे. तिथं पण आपण जाणार आहोत, पण येताना जाणार आहोत. आणि फायनली जिथं आपल्याला यायचं होतं तिथं आपण येऊन पोहोचलो. आणि हे बघा, एंट्रन्स बघूनच एवढं भारी वाटतंय ना, खूपच छान छान वाईब्स येत आहे. आणि इथून जे मेन मंदिर आहे देवगडचं ते चालू होतं. मी खूप लवकर निघाले होते, 7लाच आणि 8:30ला तर पोहोचले इथं. सो पटकन लवकर दर्शन घेऊया आता मध्ये जाऊन. आणि बघा, हे जे इथं आहे इथून मध्ये मंदिर चालू होतं. आणि इथला पूर्ण परिसर खूपच जास्त स्वच्छ आहे. खूप छान प्रसन्न वाटतं इथं येऊन. आणि बघा, इथे मस्त अशी कमान पण खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत. चला आता दर्शन घेऊन येऊया मध्ये जाऊन. आणि मधला परिसर पण तुम्हाला दाखवतेच व्लॉगमध्ये. हे जे मेन मंदिर आहे ते श्री गुरुदत्त यांचं हे मेन मंदिर आहे. आणि साईडला जे काही दुसरे मंदिर आहेत ते सर्व हे मंदिर आहेत. मंदिराचा पूर्णच परिसर खरंच खूपच सुंदर आहे. म्हणजे इथं आल्यानंतर खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स तर येतच आहेत, पण इथला म्हणजे परिसर जो आहे तो एकदम स्वच्छ असा, एवढं स्वच्छ पण आम्ही कधीच कुठंच पाहिलेला नाही. एवढी स्वच्छता होती इथे. आणि त्यानंतर आम्ही इकडे नदीला आलोत. मंदिराच्या बॅक साईडला नदी आहे, तिथे आलोत. पण नदीला जास्त पाणी नव्हतं. आणि मी असं ऐकलंय की पावसाळ्यामध्ये जेव्हा इथं नदीला पाणी येतं तेव्हा इथे बोटिंग पण असते. त्यावेळेस पण बघू आता आपण येऊ आणखीन एकदा, कारण मला खूप जास्त इथे येऊन भारी वाटतंय.
सो फायनली आपलं दर्शन वगैरे झालंय. आता परत निघूया. आणि जाता जाता इथं सुद्धा थांबून मी 2-3 फोटो क्लिक केले. आणि फोटो क्लिक करणं कधी कधी चांगलं पण असतं, कारण एक आठवण असते आपली तिथे. त्यानंतर आता आम्ही आलोय इथे कायगाव टोका म्हणून गाव आहे, तिथे एक सिद्धेश्वर मंदिर आहे. तर या मंदिराची हिस्ट्री खूप म्हणजे जुनी आहे. असं म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा जे मायावी हरिण माता सीता मातांना पाहिजे होतं ते इकडे म्हणजे त्याचा वध जो केला होता प्रभू श्रीरामांनी, तर त्या मायावी राक्षसाचं जे डोकं असतं ते या ठिकाणी पडलं होतं. आणि नंतर इथेच प्रभू श्रीरामांनी ते कार्य सिद्ध केलं म्हणून सिद्धेश्वर मंदिर या जागेला, या मंदिराला नाव दिलं जातं. आणि इथे महादेवाची स्थापना केली होती. त्यानंतर इथे 12व्या शतकात यादव काळात हे मस्त असं हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आलं, ज्याच्यावर एकदम खूपच बारीक कोरीव काम केलेलं आहे. मंदिर खूपच सुंदर आहे. आणि इथेच याच गावामध्ये जे की जुनं कायगाव म्हणतात, त्या गावामध्ये आणखीन एक जुनं मंदिर आहे जे की ज्याला रामेश्वर मंदिर म्हणतात. त्या मायावी हरणाला मारल्यानंतर त्याचं जे पूर्ण धड होतं ते तिथे पडलेलं, तर त्या जागेला रामेश्वर मंदिर तिथे आहे. तर आपण तिथं पण जाणार आहोत. सो हे मंदिर बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतंय. आणि तुम्हाला या मंदिराबद्दल अगोदर माहिती होती की नाही नक्की सांगा. आणि याचा इतिहास आणखी काही असेल तर तोही मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर बारीक इथे कोरीव काम केलेलं आहे. आणि इथलं मेन आकर्षण म्हणजे नंदी होता तिथला, एवढा सुंदर भारी. आणि इथे गोदावरी आणि प्रवरा नदीचा सुद्धा संगम होतो, हा जो तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये तो. तर याला प्रवरा संगम असे देखील म्हणतात. आणि समोर जे मंदिर दिसतंय ते तुम्हाला घाटेश्वर मंदिर आहे, हे सुद्धा त्याच काळातील मंदिर आहे. इथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही आलोय रामेश्वर मंदिरला, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आणि हे जे समोर दिसतंय ते रामेश्वर मंदिर. इथं खूप जास्त गर्दी होती, कारण इथे घाटसुद्धा आहे पलीकडे नदीवर, त्यामुळे सो आम्ही पटकन इथलं दर्शन घेतलं, कारण गर्दी खूप जास्त होती. आणि हे बघा, हे सुद्धा मंदिर किती सुंदर आहे. तर तुम्ही इथे आला नसाल तर खरंच नक्की एकदा तरी या दोन्ही मंदिरांना व्हिजिट करा. आणि जे बाकीचे पण दुसरे घाटेश्वर संगमेश्वर हे देखील. तर मंडळी आले मी घरी परत. 7ला गेले होते, आता 12 वाजलेत. सकाळी एवढं थंड मस्त वाटत होता, तिकडं पाऊस झाला होता वाटतं. आणि आता येताना एवढी जास्त गरमी, खूप म्हणजे भयानक. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आता खूप जास्त झोप येते. तर आता मी मस्त झोपणार आहे नाश्ता करून. देन बघू मग इव्हिनिंगला काय करता येईल. चला तोपर्यंत बाय. आणि मी झोपलेच होते तेवढ्यात माझे काही पार्सल आले. चला आता याला अनबॉक्स करून पाहूया. तर याच्यामध्ये एकामध्ये एक आहे बेडशीट, जे की तुम्हाला दिसेलच पुढच्या व्लॉगमध्ये मी बेडवर टाकल्यानंतर. आणि हे सेकंड आहे टी शर्ट, जे की मला खूप जास्त आवडलेलं आहे. एक तर त्याचा पर्पल कलर आहे, मला सध्या पर्पल कलरसोबत खूप जास्त ऑब्सेशन झालेलं आहे. आणि याच्यावर मस्त पांडा नाव होतं, त्यामुळे हे खूपच जास्त क्यूट वाटत होतं. आणि हे आणखी एक टी शर्ट, जे की ओव्हरसाइज टी शर्ट होते, मला डेलीसाठी लागणार होते त्यामुळे घेतले होते. आणि याच्यावर पण मस्त लाईन होती. तर मंडळी झालेली आहे झोप वगैरे. आणि आता तुम्हाला सर्वांना इंस्टाग्रामला तर मी टाकलेलं तर लाईव्ह जाणार आहे म्हणून. तर आता लाईव्ह जाणार आहे मी 6:30 वाजता. त्याच्या अगोदर चहा बिस्किट खाऊन घेते, कारण भूक पण लागली आहे. थोडासाच नाश्ता केलेला होता आणि जेवायला आता रात्री लेट जायचं आहे त्याच्यामुळे. सो एन्जॉय दी लाईव्ह व्हिडिओ. आणि कोणी पाहिला नसेल तर आहे इंस्टाग्रामला आता पण तुम्ही बघू शकता. सो लेट्स चलो चाय बिस्किट खाते. चला आज माझा बर्थडे आहे म्हणून म्हणलं खुशीला पण छान ट्रीट देऊ, वेट फूड देऊ. तर खुशी वासच आला त्याचा, तर किती जास्त एक्सायटेड होत होती बघा. मग तिला पटकन फूड दिलं तिचं आणि ती खूप जास्त एन्जॉय करत करत खात होती. स्टार्टिंगला थोडंसं खाल्लं आणि नंतर साईडला जाऊन बसली. परत मग तिला ते वेस्ट नाही करता येत, तसं ठेवता येत नाही, त्यामुळे सर्वच परत टाकला आणि तिला फुल पोट भरून खायला दिलं. माझा बर्थडे होता म्हणून तिला पार्टी दिली मी. सो गाईज दॅट इज फॉर टुडे ऑल. म्हणजे बड्डेचा दिवस मस्त गेलाय, मस्त देवदर्शन पण झालं. सेलिब्रेशन नाही मी नाही करत, कारण एकटीच असते त्याच्यामुळे कुठे केक आणा कुठे काय,
तर त्याच्यामुळे ते सेलिब्रेशन नसतं. मस्त मी बाहेर जेवण वगैरे करून आले. खुशीला पण आज वेट फूड दिलं. सो ती पण हॅप्पी, मी पण हॅप्पी आहे. आणि तुम्ही सर्वांनी एवढ्या मस्त मस्त एवढे विश केलं मला. सर्वांचे रिप्लाय देता आले नाहीत, बट मी लाईव्ह आले होते त्याच्या थ्रू तुम्हाला सर्वांना थँक्यू बोललेली. आणि परत एकदा या व्हिडिओ मार्फत सुद्धा तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच. एवढा सपोर्ट केल्याबद्दल सुद्धा असाच सपोर्ट पुढं पण करत राहा. सो भेटूया मग आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.